टीव्ही सत्यमेव व्रतम। उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्यामध्ये संजय राऊतांना मोठ्या प्रमाणात यश आले। प्रतापराव जाधव बीड हत्या प्रकरण देशाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही भागामध्ये कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भामध्ये त्या ठिकाणी सीआयडीची चौकशी सुरू आहे। काल एसआयटीची सुद्धा त्या ठिकाणी 9 लोकांची टीम स्थापन झालेली आहे। अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी तपासाला त्या ठिकाणी वेग दिला जात आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई निश्चितपणाने हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करेल। कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही। नाफेड खरेदी केंद्र मागच्या 2 ते 4 दिवसांमध्ये या सगळ्या संबंधित शेतकऱ्यांच्या आणि नाफेड खरेदी करणाऱ्या एफटीओ यांच्या सुद्धा तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या। या संदर्भामध्ये मी स्वतः मार्केटिंग फेडरेशनचा एमडी आहे धुळा यांच्याशी स्वतः बोललोय। वेअर हाऊसिंग वाले आहेत म्हसाळा आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलतो आणि नाफेडचे अधिकारी भव्या म्हणून आहेत त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे। आज या ठिकाणी जो खरेदीचा थोडा गोंधळ आहे तो बारदाणे अभावी त्या ठिकाणी आहे। माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की यांचं जे सुरुवातीला टेंडर झालं होतं ते 53 रुपये पोत्याप्रमाणे झालं होतं आणि आज मार्केटमध्ये त्याचे भाव 64 रुपयांपर्यंत आलेले आहेत। त्यामुळे तो नाफेड 53च्या भावानं त्यांना बारदान मिळत नाहीये। आज मंत्रालय स्तरावर त्याची बैठक आहे की हा वरचा डिफरन्स आहे जो कोणी भरायचा काय भरायचा। मला वाटतं आज सायंकाळपर्यंत त्याचा निर्णय होईल। हा बारदाना लवकरात लवकर उपलब्ध करून आपल्या जिल्ह्यासाठी जे काही सोयाबीन खरेदीचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी सगळे प्रयत्न या ठिकाणी केले जातील। मी दिल्लीला गेल्यानंतर आपले कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी सुद्धा संपर्क करून नाफेड खरेदी केंद्र वाढवणं त्यांच्या ग्रेडर त्या ठिकाणी वाढवणं यावर चर्चा करणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या सुद्धा खाली होत नाहीयेत। आज मेहकरच्या गोडाऊनवर जवळपास 95 ते 96 गाड्या वेटिंगमध्ये उभ्या आहेत। तिथं भरून मोजलेल्या गाड्या जोपर्यंत गोडाऊनमध्ये जात नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। निश्चित वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरात लवकर या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सोयाबीन खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न होतील। पालकमंत्री पद राज्य सरकार हे सरकार सक्षम आहे। आता त्या ठिकाणी निश्चितपणाने मंत्रिमंडळ स्थापन झालंय। काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी पदभार घेतल्यानं अशा प्रकारच्या माध्यमातून बातम्या त्या ठिकाणी पाहतो त्यामध्ये खरं म्हणजे मागच्या वेळेस मंत्र्यांची संख्या फार कमी होती। तिन्ही पक्षांचे मिळून 30च्या आत मंत्री होते। आता ती संख्या 43 वर गेली आहे। त्यामुळे बरेचसे नवीन दालन मंत्रालयाची करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसावा। 1-2 दिवसांमध्ये सगळे मंत्री सुद्धा आपला पदभार स्वीकारतील। पालकमंत्रीचे जिल्हे सुद्धा लवकरच त्या ठिकाणी वाटप केले जातील। आशाताई पवार वक्तव्य माणसानं कौटुंबिक प्रेम असतं। कौटुंबिक जिव्हाळा कौटुंबिक संबंध हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन जोपासले पाहिजेत। पवार कुटुंब कौटुंबिक संबंध जोपासत आलंय। राजकारणामध्ये त्यांच्या दिशा आणि विचार जरी वेगळे असले तरी कौटुंबिक कार्यक्रमात ते एकत्र येत असतात। शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या वेळेस अजित पवार खासदार सुनेत्रा पवार त्यांचे चिरंजीव सगळे शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेलेले होते। अजित पवारांच्या आईनं एक घरातील वयस्कर महिला या नात्यानं किंवा कुटुंब प्रमुख या नात्यानं त्यांना तशी भावना व्यक्त केली असेल तर त्याचा विचार अजित पवार आणि शरद पवार करतील। प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास पर्यावरणाचा आणि आरोग्याचा जर विचार केला तर अनेक संशोधनांमध्ये निष्कर्ष हा निघालाय की प्लास्टिकमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होतोय। आज आपण पाहतोय की अनेक ठिकाणी हा प्लास्टिकमुळे नदी नाले भरलेले आहेत आणि अनेक जनावरांच्या पोटात प्लास्टिक गेल्यामुळे ते सुद्धा मृत्युमुखी पडल्याचं उदाहरण आहे। प्लास्टिकच्या कपात सेवन केल्यानंतर कॅन्सरसारखे दुर्धर आजार होतात। शासनाने सुद्धा असा निष्कर्ष काढलेला आहे। लोकांच्या हिताचा हा निर्णय घेतला असेल तर तो चांगला आहे। संजय राऊत जे काही मनोमन प्रतिज्ञा केली होती उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याची, मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये त्यात त्यांना यश आलंय। संजय राऊत यांनी त्यांची शिवसेना सांभाळावी। कालपासून माजी आमदार उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना दोष देऊन कुणी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेत प्रवेश केलाय, कुणी भारतीय जनता पक्षात जात आहे। काल सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात 100 पेक्षा जास्त उभाटा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये विशेष करून चिखली मतदारसंघातील उभाटाचे उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर असतील, तिथले तालुका प्रमुख होते, तिथले विभाग प्रमुख होते, शाखा प्रमुख होते, असे अनेक चिखलीतल्या जवळपास 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी काल एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून माझ्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि उद्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर उभाटा गटातून शिवसेनेमध्ये कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत। अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत, माजी मंत्री आहेत। यावेळेस मंत्रिमंडळ स्थापनेमध्ये कदाचित त्यांचं नाव नसेल, पण भविष्यात येणार नाही असं नाही।
भविष्यात एकनाथराव शिंदे केव्हाही संधी देऊ शकतात. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकांबरोबर महायुतीच्या आमदारांकडून याला तशी मागणी केली जाते. हे बघा, या देशाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही भागामध्ये कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. एक आणि दुसरा विषय की जे बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भामध्ये त्या ठिकाणी CIDची चौकशी सुरू आहे. काल SITची सुद्धा त्या ठिकाणी 9 लोकांची टीम स्थापन झालेली आहे. अतिशय जलद गतीनं त्या ठिकाणी तपासाला त्या ठिकाणी वेग दिला जात आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई निश्चितपणानं हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करेल. कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाही.